इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचा परिणाम आता हॉटेल व्यवसायावरतीही जाणू लागलेला आहे. आता सध्या जळगाव जिल्ह्यातील भुसावळ एस टी बस स्टँडवरती जी कॅन्टीन आहे, ही कॅन्टीन आपण बघू शकतो. या ठिकाणी व्यवसाय सिलेंडर कमी असल्याने या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात नेहमी गर्दी असते. या ठिकाणी रेल्वे स्टेशन जवळ आहे. जे प्रवासी येतात आणि या कॅन्टीनमध्ये नाश्ता जेवण वगैरे असं करत असतात. परंतु व्यावसायिक सिलेंडर ना मिळाल्यामुळे या एस टी स्टँडवरती एक जी छोटीशी व्यवसाय होता ती आता बंद पडलेली आहे. आता कॅन्टीनवरती ही कॅन्टीनसुद्धा आता 1-2 दिवस नंतर हे बंद पडणार आहे. अशीच परिस्थिती या व्यवसायावरती झालेला आहे. आपल्यासोबत या कॅन्टीनचे मालक आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमका यांच्याकडे किती दिवसाचा पुरवठा आहे आणि काय परिस्थिती राहणार आहे. भाऊ, काय परिस्थिती राहणार आहे आपल्या हॉटेलची? आता सध्या व्यावसायिक सिलेंडर हे बंद झालेले आहे. आपल्याकडे आता किती सिलेंडर आहे? आमच्याकडे आता 1-2 दिवस पुरेल एवढंच सिलेंडर आहे आणि गंभीर परिणाम होणार आहे. आतापासूनच जाणून लागलेला आहे परिणाम. आणि गॅस एजन्सी संपर्क केला, ते पण म्हणत होतं की स्टॉक कमी आहे आणि 15-20 दिवसानंतर भेटेल तुम्हाला. आता सध्या आपल्याला किती दिवसात किती सिलेंडर लागतात? रोज 1-2 दिवसामध्ये 2-3 सिलेंडर लागतात आम्हाला. पण सध्या स्थिती आता 2 दिवस चालले एवढंच सिलेंडर आहे. जर तुम्हाला हे व्यवसाय सिलेंडर ना भेटले तर याचा परिणाम कशावरती होणार आहे? आपल्याकडे किती कर्मचारी आहे? कर्मचारी 8 ते 10 कर्मचारी यांच्यावर परिणाम होणार. स्टॉक कमी करावं लागेल आणि भाडं वगैरे पण आम्हाला काढणं सोयीस्कर नाही जाणार. प्रॉब्लेम येईल नाही आमच्या याच्यावर. व्यवसायालाही परिणाम पडणार आहे त्याचा. आपण बघू शकतो सध्या जर यांना 1-2 दिवसाचा पुरवठा झाला नाही तर ही जे कॅन्टीन आहे ही कॅन्टीन बंद होण्याच्या मार्गावर आहे. आणि त्याचाच परिणाम इथे जे कर्मचारी काम करत असतात ते कर्मचारीसुद्धा कम करावे लागणार आहे. आणि जे एस टी चे जे कॅन्टीनचा जो भाडा आहे तो भाडाही यांना आपल्या खिशातून भरावे लागणार आहे. अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. त्याच्यामध्ये न्यूज 18 मराठी, भुसावळ.